जय भीम, नमो बुद्धाय, शिवाय. आपण जर आंबेडकर राईट्स चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉन प्रेस करा. नमस्कार, स्वागत आहे आपल्या आंबेडकर राईट्स यूट्यूब चॅनलवर. महाराष्ट्रामध्ये आता लोकसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत. निवडणुकीच्या तारीखही आता जाहीर झालेल्या असून अनेक पक्षांचे उमेदवारही आता जाहीर होत चाललेले आहे. त्यातच मनसेमधून वसंत मोरे बाहेर पडले आहेत. वसंत मोरे हे पुण्याचे मनसेचे एक आग्रही समर्थक होते. सध्या त्यांच्याही नावाची चर्चा चालू आहे. पुणे लोकसभा इथून ते अपक्षरित्या निवडणूक लढणार आहेत अशी त्यांच्या नावाची चर्चा चालू आहे. त्यातच वंचितचे राज्य उपाध्यक्ष अनिल जाधव यांना वसंत मोरेच्या वंचितमधून उमेदवारीची विचारणा केली असता त्यांनी एक सकारात्मक प्रतिक्रिया दिली. यावेळी राज्य उपाध्यक्ष अनिल जाधव असेही म्हणाले की आम्ही नक्कीच त्यांच्या उमेदवारीबद्दल चर्चा करू, बाळासाहेबांशी भेटू, नक्कीच बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत चर्चा करू असे ते माध्यमांशी बोलताना बोलत होते. धन्यवाद. पुणेकर म्हणून, पुण्यातलं स्थानिक नेतृत्व म्हणून जर वंचित बहुजन आघाडीकडून ते लढत असतील तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना आम्ही विनंती करू. कारण कार्यकर्ता चांगला आहे, लढला पाहिजे. लढणाऱ्या कार्यकर्त्यांना साहेब मदत करत असतात आणि म्हणून साहेबांना आम्ही विनंती करू की त्यांना उमेदवारी देण्यात यावी. परंतु त्यांनी विचार केल्यानंतर आता आम्ही त्यांच्या काय अजून त्यांची माझी भेट नाही, चर्चा नाही आहे. नंबर 2 की मनसेचा विषय काढला तुम्ही. म्हणजे काल एक काहीतरी आम्ही कालच कुठंतरी डायलॉग ऐकलो. म्हणजे ज्या गावामध्ये तमाशा पिंजरा पिक्चरची कहाणी, ज्या गावात तमाशा येते ते तमाशा मास्तर काय करतो की ते तमाशा इथून ह्या गावात झाला पाहिजे, तमाशा इथून हाकलायचा प्रयत्न करतो आणि तमाशा या गावातनं म्हणून तिला पार लांब पाठवतो. पण शेवटी त्याच तमाशात जाऊन तो मास्तर तुणतुणी वाजवतो. म्हणजे भूमिका काय झाली, आदरणीय म्हणजे राजसाहेब ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला आणि शेवटी काय झालं ते तुम्ही पाहिला तर मी काय सांगायची गरज नाही. म्हणजे पिंजरा पिक्चरसारखाच कार्यक्रम झाला तो. आता हे मी नाही तर आता ते प्रत्येक मोबाईलवरती, व्हॉट्सअपवरती ते डायलॉग फिरतात, त्यांची ते शेर शायरी सगळे फिरत असतात. तसंच वसंत तात्या जे आहेत त्यांनी काही भूमिका पाहिली असेल राजसाहेबांची आणि आता आपल्याला काही चान्स भेटत नाही. अभिनय तो कभी नाही, त्यांनाही कळलं असेल. बरोबर हातोडा घेऊन फिरणार आपण आता. त्यामुळे ते हातोडा घेऊन त्यांना वाटलं असेल की आता आपण या रेंजला आलेलो आहे तर आपण आता लढलो पाहिजे. कारण की संविधानाने दिलेलं आहे प्रत्येकाला संधी, प्रत्येकाने लढलं पाहिजे संविधानाच्या माध्यमातून आणि म्हणून त्यांनासुद्धा हक्क आहे, अधिकार आहे. त्या अधिकाराने तो लढायचा प्रयत्न करायचा असेल, त्यांना कळलं असेल पुढे असं होणार आहे आणि म्हणून ते बाहेर पडले. परंतु आमची अद्याप अजून भेट झालेली नाही. ज्या दिवशी भेट होऊन चर्चा होईल त्यावेळेस आदरणीय बाळासाहेब आंबेडकरला आम्ही विनंती करू. चांगला उमेदवार आहे आणि एक जडजडचं नेतृत्व आहे. उमेदवार आम्ही त्यांना साहेबांना सांगून हे करू.